सह्याद्रीतल्या रानकुत्र्याचा हा फोटो पहा. तो म्हशीच्या एका रेडकूला खातोय. मात्र त्याच्यासोबत तेच रेडकू खातोय एक तगडा रानडुक्कर. यात गंमत म्हणजे एरवी रानडुक्कराला खाणारा रानकुत्रा चक्क त्याच्यासोबतच आपली शिकार शेअर करतोय. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील रानकुत्र्यांच्या शिकारीचे असे गमतीदार किस्से जाणून घेऊया आजच्या आंतरराष्ट्रीय रानकुत्रा दिनानिमित्त. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील टायगर आणि लेपर्ड यानंतरचा जो टॉप प्रेडेटर आहे तो आहे वाईल्ड डॉग, ढोल किंवा काळसुंदा. बऱ्याच भागामध्ये जिथं वाघाचं अस्तित्व नाही आहे तिथं टायगर रिझर्वमध्ये टॉप प्रेडेटर म्हणून काम करणारा हा प्राणी आहे वाईल्ड डॉग. सह्याद्रीच्या लँडस्केपमध्ये साधारणतः 7 ते 8 कळप आहेत. प्रत्येक कळपामध्ये 7 ते जवळपास 20पर्यंत वाईल्ड डॉग उपलब्ध आहेत. हे वाईल्ड डॉग ग्रुपनी हंटिंग करतात आणि एकत्र शिकार पद्धती हे ह्या प्राण्याचं वैशिष्ट्य आहे. शरीराने जरी छोटा असेल तरी मोठ्यातल्या मोठ्या तृणभक्षक प्राण्यांना देखील खाण्याचा या प्राण्याकडून प्रयत्न केला जातो. सह्याद्रीतल्या या एकाच वाटेवर इथले हे तिन्ही शिकारी प्राणी चालताना दिसतायत. हे तिन्ही प्राणी शिकारीसाठी एकमेकांशी स्पर्धा करत असले तरी वेळ, जागा आणि भक्ष्य यांचे नियोजन करून ते सह्याद्रीतल्या आपल्या घरात सुखाने राहत आहेत. पण या सुखात एक संघर्ष दडलाय. आता हेच पहा. व्याघ्र प्रकल्पातील मोकाट म्हशीच्या रेडकूची रानकुत्र्याच्या कळपाने प्रचंड मेहनत करून शिकार केली. आपल्या भक्ष्याला पळवून त्याला थकवून जिवंतपणीच रानकुत्रे त्याचे लचके तोडतात. रेडकूच्या मृत्यूनंतर रानकुत्र्यांनी त्याचा फडशा पाडण्यास सुरुवात केली. मात्र तिथे आला एक तगडा नर रानडुक्कर. त्याने या रानकुत्र्यालाच हुसकावून रेडकू फस्त करण्यास सुरुवात केली. एरवी रानडुकरांची शिकार करणाऱ्या रानकुत्र्यांबाबत असे का झाले तर रानडुक्कर आणि रानकुत्रे हे दोघेही सह्याद्रीत काही समान अन्नस्रोत वापरतात. उदाहरणार्थ मृत प्राण्यांचे मांस, लहान प्राणी आणि जमिनीवरील अंडी. यामुळे त्यांच्यामध्ये प्रत्यक्ष स्पर्धा निर्माण होते. रानकुत्र्यांचा कळप अनेकदा रानडुकरांच्या पिल्लांवर हल्ला करतो. मात्र प्रौढ रानडुक्कर त्यांचा अत्यंत धोकादायक प्रतिस्पर्धी असतो. प्रौढ रानडुक्कर आपल्या सोळ्यांनी रानकुत्र्यांच्या हल्ल्याचा जोरदार प्रतिकार करतो. यात काही वेळा रानकुत्रे जखमी किंवा मृतही होतात. रानडुक्कर आणि रानकुत्रा यांच्यामधील हा संघर्ष केवळ शिकारीचा नसून जंगलातील अन्नसाखळी, अधिवास आणि स्वतःला जंगलात टिकून ठेवण्याच्या स्पर्धेचा एक भाग आहे. रानकुत्र्यांची सामूहिक शिकार आणि रानडुकरांची शारीरिक ताकद यामुळे ही स्पर्धा अत्यंत रोचक आणि धोकादायक ठरते. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पाहत रहा आणि फॉलो करा MHA MTV वाईल्डलाईफ.